आणि ब्रेक नंतर तीच एक मोठी बातमी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। ती म्हणजे आज सकाळी चित्रपट सृष्टीला हादरवून सोडणारी बातमी समोर आली। ती म्हणजे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी। कर्जतमधल्या त्यांच्या इंडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची बातमी समोर आली आणि त्यामुळे संपूर्ण कला विश्वावरती शोककळा पसरली आहे। अक्षरशः या धक्कादायक बातमीने अनेकांना विश्वासच बसत नाहीये या घटनेवरती किंवा या बातमीवरती। नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय। गेल्या काही दिवसांपासून ते गणेशोत्सव मंडळांच्या संपर्कात होते, कारण आता गणेशोत्सव तोंडावरती आलाय आणि त्यामुळे एकंदरीत मंडपांच्या सजावटी संदर्भात मात्र अचानक असं काय झालं की नितीन चंद्रकांत देसाई यांना गळफास घेऊन आपलं जीवन संपवावं लागलं, असाच प्रश्न सध्या प्रत्येकाला पडलाय। आपल्या कर्जतच्या इंडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। ते 58 वर्षांचे होते आणि 58व्या वर्षी त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। मात्र यशाच्या इतक्या शिखरावरती असताना नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनं खरंच प्रत्येकालाच निशब्द केलंय। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जवळपास 10 तासांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना स्टुडिओमधून फोन आला। बरं, पोलिसांना अद्यापही सुसाईड नोट काही सापडलेली नाही, मात्र प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचंच पंचनाम्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। अजित, जसं पोलीस म्हणतात की आत्महत्या असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, मात्र सुसाईड नोट किंवा काही सापडलेलं नाहीये आणि स्टुडिओमधनं फोन आलाय आत्महत्येसंदर्भात पोलिसांना माहिती देतानाचा, काय नेमकं? पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जवळपास 10 तास आधी नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमधल्या एका त्यांच्या प्रायव्हेट त्यांची लॉबी होती, प्रायव्हेट केबिन होती, त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नितीन देसाई हे अनेकदा त्यांच्या स्टुडिओमध्ये यायचे आणि यानंतर ते रात्री उशिरा किंवा सकाळी परत जायचे मुंबईला त्यांच्या कामानिमित्त। यामुळे बराच वेळ झालं तर सकाळ झाली तरी नितीन देसाई बाहेर का आले नाही हे पाहायला जेव्हा सुरक्षा रक्षक गेले त्यावेळी त्यांना नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची, गळफास लावून गेल्याची तिथे त्यांनी पाहिलं आणि त्यानुसार पोलिसांना सुरक्षा रक्षकाने इंडी स्टुडिओच्या ही माहिती दिली की ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी जवळपास 3 ते 4 तास झाले आधीच दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी जवळपास 10 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवलेले आहेत। मुळात नितीन देसाई यांनी अशा पद्धतीनं जीवन संपवणं हे एक चटका लावून जाणारी गोष्ट आहे। मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असेल आणि आर्ट इंडस्ट्री असेल, याला मोठा धक्का आहे। आपण जर काही गोष्टी पाहिल्या तर त्यांच्या काही जवळच्या लोकांशी बोलल्यावर कळतंय की त्यांना आर्थिक नुकसान फार झाले होते, विशेष करून कोविड नंतर इंडी स्टुडिओमध्ये शूटिंग्स होणं किंवा त्या ठिकाणी लोकांनी भेट देणं या गोष्टी फार कमी झाल्या होत्या आणि मोठ्या आर्थिक संकटातून ते जात होते। याबद्दल त्यांनी वारंवार अनेकांशी चर्चा केली होती, पण यातून आपल्याला काही मार्ग दिसत नाही। हे पाहता त्यांनी हे जीवन आर्थिक विवंचनेतून संपवलं असावं असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे। पोलीस जे आहेत त्यांनी शेवटी त्यांनी कोणाकोणाला फोन केले होते, त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं याबाबत तपास करत आहेत आणि अनेकांना पोलिसांनी चौकशी करता देखील बोलवलेलं आहे। बरं अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता बघूया, तपास करतीलच पोलीस, मात्र त्यातून काय काय नवीन माहिती समोर येते। तर प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळताच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पाचवली गावावरती शोककळा पसरली आहे। नितीन देसाई हे दरवर्षी गणपतीत पाचवली इथल्या त्यांच्या घरी येत असतात, कारण त्यांचं मूळ गाव दापोली आणि पाचवली गावामध्ये नितीन देसाई यांचं मूळ घर आहे। आई वडील भावंड याच गावामध्ये राहतात आणि नितीन देसाईंची गावातील मारुती मंदिरावरती मोठी श्रद्धा होती। काही चित्रपटांचं प्रमोशन सुद्धा नितीन देसाई यांनी आपल्या याच गावातल्या मंदिरामध्ये केलं होतं आणि नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळताच गावातील अनेक नागरिक हळहळ व्यक्त करतायत। गावातील विकासासाठी त्यांचं मोठं योगदान होतं आणि पंचक्रोशीतील अनेक तरुणांना त्यांनी रोजगार देखील मिळवून दिलेला होता। थेट जाऊयात, दापोलीतून आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर पाचवली गावात काय वातावरण आहे? खरोखरच ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। दापोलीचे सुपुत्र नितीन देसाई यांचं जगविख्यात नाव आहे
कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता. अनेक लोकांना त्यांनी रोजगार सुद्धा दिला होता. त्यांची खरी श्रद्धा त्यांच्या गावातलं जे मंदिर आहे, मारुतीचं मंदिर, या मंदिरावरती श्रद्धा होती. गावाच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांना गावामध्ये दादा म्हणून त्यांना हाक मारली जायची. याच गावामध्ये त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ बहीण, त्यांचे चुलते या गावाचे सरपंच सुद्धा होते. आणि या गावामध्ये दरवर्षी गणपतीमध्ये या ठिकाणी ते यायचे. मारुतीवरती त्यांची खूप श्रद्धा होती. मात्र आता त्यांनी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर गावामध्ये खूप हळहळ व्यक्त केली जाते. कारण गावाचा जो आधारस्तंभ होता तोच नेमका गेल्यामुळे अनेक लोकांना दुःख अनावर झालेले आहे. गावामध्ये शोककळा पसरलेली आहे. दापोली तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. कारण नितीन देसाई हे कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पालवी महोत्सव जेव्हा झाला तेव्हा त्यांनी आपल्या कलेचं प्रदर्शन इथे केलं होतं. मोठ्या प्रमाणात स्टेज सुद्धा उभारला होता. असे अनेक वेळा त्यांनी कोकणातल्या अनेक कार्यक्रमाला आपल्या कला दिग्दर्शनामधून त्यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली होती. मात्र आता हा मोठा कलाकार आपल्यातून निघून गेल्याचं कळतात. नातेवाईकांना तरी दुःख अनावर झालेलंच आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक लोकांना दुःख अनावर झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते. त्यांचं गेल्याच गणपतीमध्ये ते आले होते आणि गेल्या गणपतीमध्ये आल्यानंतर त्यांनी इथे कार्यक्रम सुद्धा केला होता. अनेक छोटे मोठे कार्यक्रम असायचे. मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांची बैठक असायची. त्यांच्या मूळ घरी अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी जायचे. परंतु आता हे कलाकार आपल्यातून निघून गेल्यामुळे अनेक लोकांना दुःख आवरण असं झालेलं आहे. बिलकुल शिवाजी, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. त्यांचं मूळ गाव असलेल्या दापोलीमध्ये शोककळा पसरली आहे. या संदर्भात अधिक बोलूया. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत. दिलीप सर, खूपच धक्कादायक, तुम्हाला कळलंच असेल. काय बोलावं यावरती? नाही, इतकं धक्कादायक आहे ना की खरं तर काय बोलावं ना हेच सुचत नाही किंवा समजत नाही. कारण ज्याला आपण अगदी सुरुवातीपासून, म्हणजे मला आजही आठवते, नितीन देसाई ज्या वेळेला आला, नितीश रॉयकडे तो असिस्टंट होता. नितीश रॉय त्या काळात म्हणजे 80च्या दशकामध्ये नितीश रॉयचं एक मोठा कला दिग्दर्शक म्हणून ओळखले यायचे. सुधींद्र रॉय होते. तर त्यांच्याकडे शिकून ज्यांनी स्वतःला घडवलं. आणि मला आजही आठवते की नितीन देसाई सुरुवातीला सांगायचा की पूर्वी आहे ना मध्यमवर्गीय घरामध्ये आहे ना अशा चित्रकला किंवा कॅमेरा असं हे जे फोटोग्राफी ह्याकडे आहे ना प्रोत्साहन दिलं जात नसेल जाण्यासाठी. पण नितीन देसाईंनी ते एकच ध्येय कायम ठेवलं, एकच लक्ष कायम ठेवलं, एकच फोकस कायम ठेवला आणि प्रत्येक पावलावर स्वतःला घडवत मेहनतीने, निष्ठेने, बांधिलकीने ज्या पद्धतीने आपल्या करिअरची एक उंची गाठली, व्यक्तिमत्वाची एक उंची गाठली आणि चित्रपटाचं कला दिग्दर्शन करता करता एका कला दिग्दर्शकाचा असणारा स्टुडिओ हा जो त्याचा प्रवास आहे अतिशय थक्क करून टाकणारा एक स्वप्नपूर्ती होती. म्हणजे याला आपण जवळून बघत होतो अनेक वर्ष. त्यांनी स्टुडिओ उभारला ही तर अत्यानंदाची गोष्ट आहे. पण त्याचा अखेर असा एक अँटी क्लायमॅक्स, धक्कादायक आणि म्हणजे ना समजण्यासारखं. म्हणजे आता गेल्या आठवड्यात जो कलाकार, जो कला दिग्दर्शक लालबागच्या राजाच्या साठी किंवा लालबागमध्ये जाऊन गणपतीसाठी आपल्याला कसं करता येईल याचा विचार करत होता, त्यांनी अशा पद्धतीने आयुष्य संपवावं हे आश्चर्यकारक आहे. मला आठवते काही म्हणजे 2-3 वर्षापूर्वी गिरगावमध्ये केशवजी नाईक चाळमध्ये तो आलेला. कारण ती तिथे गणपती 100 वर्षापेक्षा जास्त काळ जुना गणपती आहे. आणि योगायोगाने मी सुद्धा गिरगावात होतो आणि आमची तिकडे परत एकदा भेट झाली आणि मग तो पण इतका सुखावला, अरे तो आपण योगायोगाने बघ प्रत्येक ठिकाणी भेटतो. म्हणजे सिनेमाच्या क्षेत्रामध्ये वारंवार भेटणं, सेटवर भेटणं, त्याच्या ऑफिसमध्ये भेटणं, पवेला भेटणं हे सगळं ठीक आहे. परंतु इतर ठिकाणी भेटणं, मला अजून 95 सालचा वरळीला सुभाष देसाईने एक अतिशय मोठा इव्हेंट केलेला सिनेमासृष्टीचा. ते सिनेमासृष्टी म्हणजे आपल्याकडे ज्याला अरायवल द ट्रेन सिनेमा झालेला 1895 साली, त्याला 100 वर्ष झाल्या निमित्ताने सुभाष यांनी इव्हेंट केलेला. त्या इव्हेंटचं सगळं आयोजन, भव्य सेट हा नितीन देसाईंनी केलेला. आणि माझ्या मते ना तो त्याच्यासाठी एक टेक ऑफ होता जबरदस्त. म्हणजे 1942 लव्ह स्टोरीचा सेट बघायला विजय आनंदनी येणं फिल्म सिटीमध्ये हे त्याला प्रशस्तीपत्र होतं. आणि मग पुढे आपण त्याचे सेट अनेक चित्रपटांमध्ये बघितलं. मग बरं आउटडोअर शूटिंग साठी तर जे रेखी असते त्याच्यामधला जो नितीन देसाईचा जो रोस होता ना की समजा नाशिक जिल्ह्याकडे जाऊया, भोर जिल्हा आपल्या भोर जाऊया, पश्चिम महाराष्ट्रात जाऊया, ही जी त्याची कमिटमेंट होती ना ती
इतकी जबरदस्त होती. जे जे दिलीपजी, आणि तुमच्याकडे खूप अगदी आठवणी आहेत. भरभरून सांगण्यासारखे किस्से नितीन खूप देसाई आठवणी यांच्याबद्दल आहेत. बिलकुल असणार आहेत. आणि अगदी एक छोटासा ब्रेकची वेळ झाली आहे म्हणून दिलीपजी तुम्हाला थांबवते. मात्र धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नितीन देसाई यांचे जे स्नेही किंवा जवळच्या व्यक्ती, त्यांच्या या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. तमाम चित्रपटसृष्टीला हादरवून सोडणारी एक धक्कादायक बातमी थोड्या वेळापूर्वी समोर आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतमधल्या इंडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवल्यामुळे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटामुळे नितीन देसाईंना खरी ओळख मिळाली. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, माचीस, देवदास, लगान, जोधा अकबर या सुपरहिट सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. आणि अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कला दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती. मात्र त्यांच्या आत्महत्येनं संपूर्ण कला विश्वात खळबळ माजली आहे. यासोबतच वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.